महाराष्ट्रात आलं लागवडीची परिस्थिती 2025 मध्ये दर घटले, लागवड घटणार का? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे पालवी ॲग्रिको या आपल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या YouTube चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत 2025 मध्ये आलं लागवडीची सध्याची परिस्थिती। कारण दर इतके घसरलेत की अनेक शेतकरी यावर्षी लागवड करण्याच्या विचारात नाहीयेत। महाराष्ट्रात काय घडतंय, बाजार कसा वागतोय यावरती सविस्तर माहिती घेऊयात। आल्याच्या दरात मोठी घसरण। 2024च्या शेवटच्या तिमाहीपासून आल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा यासारख्या बाजारांमध्ये एकेकाळी 5,000 ते 6,000 रुपये क्विंटल दर असलेलं आलं आता 2,000 ते 2,500 रुपयांचं क्विंटल पर्यंत पोहोचलंय। प्रश्न असा आहे, एवढ्या कमी दरात उत्पन्न खर्च सुद्धा निघतो का? बी आलं, मजुरी, खत, कीटकनाशक, सिंचन हा सगळा खर्च प्रचंड असल्यामुळे यामुळे अनेक शेतकरी यंदा ही लागवड टाळू शकतात। लागवडीत घट का होणार आहे? आलं लागवड एक खर्चिक प्रक्रिया आहे। एका एकराला साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो। 2024 मध्ये भरपूर लागवड झाल्यानं उत्पादनही जास्त आलं आणि त्यामुळे दर कोसळलेत। यात साठवणूक व्यवस्था, निर्यातीच्या अडचणी आणि व्यापाऱ्यांचा दबाव या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे। महाराष्ट्रातील प्रमुख भागातील परिस्थिती। आल्यांची मुख्य लागवड कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि अहमदनगर या भागांमध्ये होते। यंदा शेतकऱ्यांनी काही निर्णय घेतलेत। अनेकांनी लागवड क्षेत्र घटवली आहेत। काही शेतकऱ्यांनी आल्याऐवजी हळद, भाजीपाला आणि डाळींची लागवड निवडली आहे। जे लागवड करणारे आहेत ते थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा व्यापाऱ्यांसोबत करार करून करत आहेत। काही भागात तर बी आले सुद्धा विक्रीला कमी येत आहे आणि हेही लक्षण यामध्ये असू शकतं। समूह शेती आणि सहकारी पद्धतीने उत्पादन आणि विक्री। आलं प्रक्रिया उद्योगाशी थेट करार। सरकारी योजनांचा लाभ, साठवणूक आणि शीतगृह। पीक विमा योजना ज्यामध्ये उत्पादन नुकसानीसाठीचं संरक्षण। पीक वैविध्य, एकाच पिकावर अवलंबून न राहणं हाही आवश्यक घटक यामध्ये समाविष्ट आहे। शेतकरी मित्रांनो, दर कमी झाले तरी शेती थांबत नाही, पण योग्य नियोजन, माहिती आणि सहकार्य यामुळे आपण नफा मिळवू शकतो। आलं उत्पादकांनी सावधपणे पावले टाकावीत आणि पर्यायाचा विचार देखील करावा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जरूर लाईक करा आणि पालवी ॲग्रिको या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच शेतकरी बांधवांसाठी अनेक विषयांवरील उपयुक्त माहिती घेऊन। जय किसान, जय महाराष्ट्र।